जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 अशा 15ही ज्या सीटा जिंकून या मावळमध्ये जो आहे राष्ट्रवादीने झेंडा फडकावलेला आहे. आपल्यासोबत ज्यांनी एकदम मोठ्या प्रमाणात कष्ट केले तसे मावळचे आमदार सुनील शेळके आहे. त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया. कशा पद्धतीनं प्रचार केला होता, कसं तुम्हाला एवढं मोठं यश मिळालं? ऐन वेळेला प्रचार करून कुठलंही यश मिळत नाही. 5 वर्ष सातत्य असलं पाहिजे. ज्यावेळेला आपण लोकप्रतिनिधी जबाबदारीनं काम करतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं जनतेपर्यंत विकास कामाच्या माध्यमातून पोचलं पाहिजे. ते आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 5-6 वर्ष जे काही काम केलं, माझ्या ग्रामीण भागामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी दादांच्या माध्यमातून मिळाला आणि त्यातून जनतेने देखील दादा नसताना देखील दादांच्या पश्चात आज खऱ्या अर्थानं विकास कामांना आम्ही प्राधान्य देतो. जो काम करतो, सुखात दुःखात उभा राहतो, त्याच्या मागे ठाम उभे आहोत. हेच आज मतदानातून या मावळच्या जनतेने दाखवून दिला. पण काय सांगा, 15 सीट तुमच्या निवडून आल्या, कशी जादू केली? ही दादांची जादू आहे. दादांनी मी तुम्हाला सांगितलं की दादा जे काही काम करून मावळ तालुक्यामध्ये विकास कामं पोचवण्याचा प्रयत्न करत होते, आम्ही त्याला थोडाफार हातभार लावत होतो आणि त्यातून माझी सर्वसामान्य जनता देखील समाधानी होती. कुठल्याही भूलथापांना किंवा कुठल्या आमिषाला बळी न पडता त्यांनी जो काही विश्वास आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये दाखवून दिला आहे ते फक्त आमच्या कामाच्या जोरावरती. म्हणून पुढील काळात देखील चांगलं काम करत राहू आणि मावळच्या जनतेला पुढेही विश्वासाला तडा न देता एक चांगल्या पद्धतीनं या मावळ तालुक्याला सुजलाम सुफलाम करू. हीच खऱ्या अर्थाने दादांना आमची श्रद्धांजली आहे. बरेचसे लोक जे आहे ते ज्यावेळेस हे जल्लोष करत होते त्यावेळेस बरेचसे गहिवरून आलं, बरेचसे रडत होते. का हीच जे श्रद्धांजली आहे साहेबांना? नक्की ते बघा, शेवटी आज दादांचं असणं आणि दादांचं आज नसणं म्हणजे शेवटी एक आधार असतो प्रत्येकाचा आणि अभिमान असतो. आज आमचा नेता नाही आहे त्याचं आम्हाला दुःख आहे, परंतु ठीक आहे, दादांच्या जरी आज प्रत्यक्षात नसले तरी कुठून ना कुठून आम्हाला नक्कीच आशीर्वाद आहेत. आणि आज सुनित्रा वहिनींच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण पुढं चाललोय. आगामी काळामध्ये सुनित्रा वहिनींच्या खांद्याला खांदा उभं राहणं आणि मावळच्या जनतेचा विकास कामातून हा गाडा परत पुढे नेणं ही दादांना आमच्याकडे श्रद्धांजली. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात तुमच्यावरची टीका करण्यात आली बीजेपी कडून, मात्र आता त्यांचा पार सुपडा साफ झाला. इथून काय ते दुसरं काय करू शकतात? टीका टिप्पणी करणं, निवडणुका आल्या की फक्त एक 15-20 दिवस बाहेर येणं आणि दुसऱ्याच्या घरात संघर्ष लावायचा, गावात संघर्ष लावायचा, आर्थिक खड्ड्यात घालायचं, एवढंच समोरचे विरोधक करू शकतात. त्याच्या पुढे काही करू शकत नाही. त्यांनी स्वतःची घरं सेफ ठेवायची, निवडणुका आल्या की आतून कॉम्प्रोमाइज करायच्या आणि कॉन्ट्रॅक्ट त्यांना, पदं त्यांना, पण कार्यकर्त्यांनी मात्र संघर्षच करायचा. घरदार उद्ध्वस्त झालं तुमचं, आर्थिक घडी विस्कळली तरी चालेल, पण तुम्ही संघर्ष करा. हे जे काही गलिच्छ राजकारण ही मंडळी करू पाहतायत, पुढच्या काळात अशा पद्धतीने राजकारण करू नये एवढंच मला सल्ला आहे. पुढच्या परिस्थितीत जे आहे, पुढच्या निवडणुकीत अशा पद्धतीचं गलिच्छ राजकारण करू नका, असंच आमदार सुनील शेळकेने सांगितलं आहे. दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.